ची जोडी जय वेतालेश्वर अंजब बी टीमची मैदानाच्या आतमध्ये उतरतीये। या वर्षीच्या सीझन मध्ये दुसऱ्यांदा नाईट टूर्नामेंट मध्ये अंजब बी संघ उतरलाय। बरेचसे पाठीराखे संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत। तर दुसरीकडे कालभैरव मालेगाव बी पहिल्यांदा अंजब बीच्या विरोधात हा संघ खेळणार आहे। पहिल्यांदा होणारी लढत दोन्ही टीमच्या सपोर्टरसाठी अत्यंत प्रेक्षणीय लढत आहे। अंजब बी टीमला सपोर्ट करण्यासाठी बरेचसे आलेले आहेत, मालेगाव बीला सपोर्ट करण्यासाठी बरेचसे आले आणि आमदार ट्रॉफी मध्ये वाकसची स्पर्धा म्हटलं तर वाकस गावाच्या बाजूला असणारं जय गावदेवाचं हे मैदान आणि प्रचंड प्रेक्षकांची उपस्थिती असणारी ही स्पर्धा। एका वर्षामध्ये 10 ते 12 टूर्नामेंट भरवण्याचा मान जर पहिल्यांदा कोणी मिळवला असेल तर तो वाकसकरांनी, आणि त्याच वाकसकरांची ही स्पर्धा रेकॉर्ड ब्रेक स्पर्धा या कर्जत तालुक्यात जर कोणी आयोजित केल्या असतील मागच्या 5 वर्षामध्ये तर वाकसकरांनी, आणि त्याच वाकस नगरीमध्ये आमदार साहेबांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्ताने स्पर्धेचे मुख्य आयोजक सामाजिक कार्यकर्ते रोशन दळवी साहेब आणि जय हनुमान क्रिकेट संघ वाकस आणि ग्रामस्थ मंडळ वाकस यांची ही स्पर्धा। चला मॅचला उशीर करू नका, 9:14 झाले, बरोबर 9:15 ला चेंडू पडला पाहिजे। हर्षल, आपण सक्त कारवाई पासून जर का आपल्याला वाचायचं तर लवकर मॅचला सुरुवात करा। दोन्ही आमचे ऑफिशियल आहेत, बरोबर 20 मिनिटं 4 ओव्हर साठी टाइम सेट झाला। आमदार चषकामध्ये अंजब गावाचे अंजब टीमचे ऑलराऊंडर दिग्गज खेळाडू मारुती माळी यांचं देखील आगमन होत आहे। मारुती माळी यांनाही विनंती करायला आपण स्टेजवरती आसन असावा। 1 रन शॉट म्हणजे कुठलीही रन नसेल, 2 बॉल 4 धावा आणि पहिली विकेट। रोहिदास इथून आउट। अविनाश अक्षय मैदानाच्या आतमध्ये चाललेलं आहे। मारुती माळी यांचं आगमन होतं आणि ही मॅच रंगतदार होईल। अंजब गावातील जे कोणी ग्रामस्थ आलेले सर्वांना विनंती, आपण स्टेजवरती या। वाकसकरांच्या वतीने आपलं स्वागत आहे। मालेगावचे जे ग्रामस्थ आले असतील त्यांनाही विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन आसन असो, आणि ग्रामस्थ मंडळ वाकस गावातील सर्व युवापासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वांना आमंत्रित करतो की आपण या मंचावरती येऊन आसन असावं। आणि पहिली मॅच वारे संघाने जिंकली आहे। दुसऱ्या मॅच मध्ये पहिल्या 2 बॉल मध्ये हर्षलने 4 धावा देऊन पहिली विकेट कमावली रनआउटची। महेशच्या बॅट मधून ऑन साइडला स्क्वेअर लेग मधून चेंडू ट्रॅव्हल झाला, पहिली रन कंप्लीट। परत एकदा दुसऱ्या रन साठी इंटरेस्टेड होता महेश, अक्षय मिनमिनेने थांबवला आणि रन इथून फक्त 3 बॉल, धावा आहेत त्या 5। खर तर आज जय हनुमान क्रिकेट संघ वाकस यांच्या नियोजनाचं कौतुक करावं लागेल की आज खरं तर त्यांनी अशा संघांना संधी दिलेली जे नाईट ट्रॉफी मध्ये कदाचित पहिलं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतात, आणि उद्या देखील असेच संघ असणार आहेत की जे पहिल्या ट्रॉफीसाठी या वर्षीच्या सीझन मध्ये संघर्ष करतात, स्ट्रगल करतात। अशा सर्व टीम मात्र या 2 रात्रीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत। 3 बॉल 5 धावा। हर्षल मोगे पॉवर प्ले मध्ये, अक्षय मिनमिने हार्ड हिटर बॅट्समन आता स्ट्राइक वरती। धीम्या गतीचा बॉल फसवला, सरप्राईज डिलिव्हरी। पाहता पाहता अक्षयने हा चेंडू आधी मन बनवलं होतं शॉट साठी, पण त्यानंतर हर्षलचा धीम्या गतीचा बॉल डॉट बॉल आला। 4 बॉल धावा 5। वाकस क्रिकेटने देखील बरेचसे खेळाडू घडवलेले आहेत, बरेचसे क्रिकेट गाजलं आणि कित्येक ट्रॉफी जय हनुमान क्रिकेट संघ वाकसने जिंकलेले आहेत। आता वाकस 11 देखील 30 कामगिरी करतोय आणि वाकसचं क्रिकेट प्रतिभावान असे क्रिकेट आहे। 5वा बॉल वेगवान, आधी धीम्या गतीचा त्यानंतर फास्ट बॉल, 5 बॉल मध्ये धावा आहेत त्या 5। खर तर वाकस प्रीमियर लीग गावाची प्रीमियर लीग म्हटलं ना तर एक वेगळा उत्सव असतो वाकसकरांसाठी। 8 टीम वाकस प्रीमियर लीग मध्ये खेळतात, म्हणजे कित्येक खेळाडू हे वाकस गावामध्ये, आणि आजही वाकस क्रिकेटचं प्रतिनिधित्व करताना हे खेळाडू आपल्याला कर्जत तालुक्याच्या बाहेर देखील दिसतात। 5 चेंडू, धावा आहेत त्या स्कोर कार्ड वरती 5। पॉवर प्लेचा P1च्या षटकाचा लास्ट बॉल, परत एकदा धीम्या गतीचा चेंडू ऑन साइडला मारले अक्षयने, 1 रन कंप्लीट। दुसऱ्या रन साठी वेगवान धावलेत
2 धावा इथून पूर्ण झाला आणि पहिली ओव्हर समाप्त. बरोबर हर्षलने पहिल्या ओव्हरला 5 मिनिटात समाप्त केलं. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या मालेगाव बी. आणि पहिल्या ओव्हर मध्ये जय वेताळेश्वर अंजप बी संघाचा स्कोअर झालाय तो 6. हनुमंत मिनमिने कॅल्क्युलेट करतायत की याच रनरेटने जर खेळले 7 धावा झालेले आहेत. याच रनरेटने जर का अंजप संघ खेळला तर 50च्या आसपास धावा उभारू शकतो. पण कॅप्टन रोहिदास मिनमिने यांची चर्चा प्रचंड आहे. 7 धावा पहिल्या ओव्हर मध्ये झालेले आहेत. प्रवीण पथारे यांचं सुद्धा आगमन म्हणजे अंजप ए संपूर्ण टीम आलेली अंजप बी ला सपोर्ट करण्यासाठी. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या मालेगाव बी. कुठलाही विलंब आपण करू नका कारण आज आपल्याला टोटल 7 मॅचेस खेळवायचे आहेत. आणि जय हनुमान क्रिकेट संघ वाकस सामाजिक कार्यकर्ते रोशनदादा दळवी यांच्या वतीने आमदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त 7 एप्रिल हा आदरणीय आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांचा वाढदिवस. त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेली ही भव्य स्पर्धा. आणि पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांना प्रतीक्षा होते की वाकस गावाचं जय गावदेवाचं मैदान कधी सज्ज होईल क्रीडा स्पर्धांसाठी. आणि अखेरकार त्या मैदानावरती पुन्हा एकदा एका भव्य दिव्य आमदार ट्रॉफीचं आयोजन वाकसकरांच्या वतीने करणार. 1 ओव्हर 7 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये महेश जुळे बाउंड्री त्याने मारली. आता मालेगाव बी टीम कडून दुसऱ्या ओव्हर साठी बॉलर मार्गस्थ केलाय गौरव. चला अजिबात वेळ घेऊ नका. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आहेत त्या 7. 1 ओव्हर मध्ये 7 धावा झालेल्या आहेत. ओव्हरला सुरुवात होईल. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर गौरव. पहिला बॉल बाउन्स चेंडू टाकण्याचा प्रयत्न व्हाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर देखील पंचांकडून देण्यात आलाय. 8 धावा या व्हाईट बॉलने करता राजेंद्र वैखरे यांचं आगमन आमदार ट्रॉफी मध्ये. आणि यानंतर त्यांचा सन्मान हे षटक संपल्यानंतर आपण करणार आहोत. जॉन्टी दळवी यांच्या शुभ हस्ते आमदार साहेबांचे कट्टर समर्थक असणारे कैलास वैखरे दादा युवा उद्योजक आहेत. आणि त्यांच्या वतीने सगळ्यांचं खरं तर वाकस गावातील जेवढे पण ग्रामस्थ सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 1 बॉल वाईट टाकलाय. 8 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. महेश जुलेचा शॉट उंच गेलाय. खूप उंच गेलाय. डाऊन द बॉल फिल्डर जजमेंट कॅच ड्रॉप. झेल सुटलाय. 2 धावा मिळाल्या टीम अंजप बीला. नो बॉल. 2 धावा प्लस नो बॉल. 3 धावा आता मिळतील. फिल्डिंग मुळे कदाचित हा नो बॉल पंचांकडून देण्यात आलाय. पंचांशी कॅप्टन हर्षल आपण चर्चा करा. बाकीच्या खेळाडू आपण फिल्डिंग पोझिशन मध्ये पोहोचा. बाकीच्या खेळाडूंनी आपापल्या जागी पोहोचा. कॅप्टन फक्त चर्चा करेल. अदरवाईज आपल्याला पेनल्टी देण्यात येईल ही गोष्ट लक्षात घ्या. बॅट्समन लेफ्ट हँड बॅट्समन आहे महेश. चला बाकीच्यांनी मागे वा. नो बॉल. पंचांचा फायनल डिसिजन आहे नो बॉल प्लस 2. 3 धावा अंजप बी संघाचा स्कोर आहे 11. आता फ्री हिट आहे अंजप बी संघाला. महेश जुळेला वारंवार संधी दिल्या जातात मालेगाव बी टीम कडून. आणि आमदार ट्रॉफी मध्ये मालेगाव बी संघाशी लढताना किती धावा उभारेल अंजप बी याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. चला वेळ अजिबात घेऊ नका. बरोबर 5 मिनिटात ओव्हर तुम्हाला टाकायची आहे. जर का 5 मिनिटापेक्षा अधिकचा वेळ तुम्ही घेतला तर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल ही गोष्ट लक्षात घ्या. वाकशी स्पर्धा आणि ट्रॉफी किती सुंदर आहेत बघा. जिंकल्यानंतर आम्ही किंग आहोत अशा मिरवणूक काढणाऱ्या ट्रॉफीज आहेत. त्यामुळे प्रत्येकाचं लक्ष त्याही ट्रॉफीकडे. जॉन्टी दळवी खूप छान फिल्डर आहेत. साऊथ आफ्रिकेच्या जॉन्टी रोड्स आणि वाकसा जॉन्टी दळवी दोघांमध्ये साम्य प्रचंड आहे. नो बॉल नंतर फ्री हिट. महेश जुळेला किती संधी मिळतात आणि त्याचं सोनं त्याला करावं लागणार आहे. 11 धावा ऑन बोर्ड आहेत. गौरवचा चेंडू मागे खेचलाय. महेश जुळेच्या बॅट मधून चालला चेंडू सीमा पार. लॉंग लेग काबीज करणारा फ्री हिटच्या बॉलवर आलेला चौकार.
ड्राईव्ह महेश झुले टाय होऊन जाऊ द्या. 3 बॉल 3 लगातार चौकार. पहिली चौकारांची हॅट्रिक ठोकली आमदार ट्रॉफी मध्ये अंजब बीच्या महेश झुलेने. कमाल बॅटिंग. स्कोर पोहोचला 3. अंजब बी संघाकडून महेश झुले कंप्लीट करू शकतो. 2 ओव्हर 32. बॉलिंग ट्रॅक वरती हर्षल. मस्ट निडेड विकेटची गरज आहे कारण धावा वाढल्यात. 16च्या सरासरीने धावा करतोय तो अंजब बी संघ. हर्षल ऑन बॉलिंग मार. पहिला चेंडू पुढे येऊन ढकलण्याचा प्रयत्न करत होता महेश. डॉट बॉल. अशा डॉट बॉलची गरज आहे ती कालभैरव मालेगाव बी संघाला. कारण हर्षल हा असा गोलंदाज आहे या संघाचा अनुभवी आहे. अष्टपैलू आहे त्यामुळे त्याच्यावरती ती जबाबदारी आहे संघासाठी धावा रोखण्याची. पहिल्या ओव्हर मध्ये त्याने 7 दिल्या होत्या. आता परत आलाय संघासाठी आणि डॉट बॉल टाकला पहिलाच. 32 ऑन बोर्ड. दुसरा बॉल कट केलाय. फ्लाइंग स्लिपचा खेळाडू पुढे आला. 1 रन मिळेल. धावा आहेत 33. अक्षय मिनमिने हार्ड हिटर आहे. महेश झुलेला जर अक्षय मिनमिनेने 7 दिली तर अंजब बी संघाचा स्कोर हा याच रन रेटने पुढे जाईल. कारण दोन्ही बाजूने बॅटिंग होणं फार गरजेचं आहे. जय वेताळेश्वर अंजब बी संघ सावळ्याच्या स्पर्धेमध्ये यावर्षी पहिली नाईट टुर्नामेंट खेळला. तिथे जरूर अपयश आला. पण पुन्हा एकदा यशाची पायरी चढण्यासाठी
त्यांना मालेगाव बी संघासमोर ही लढत आणि 2 ओव्हर 2 बॉल 33 धावा. हर्षलच्या विरोधात अक्षय मिनमिने. आपली क्षमता दाखवावी लागेल प्रत्येक खेळाडूला, कारण आमदार ट्रॉफी वाकतची ही स्पर्धा आहे. अक्षयचा हा स्ट्रोक मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, पण इथे एकच धाव. हर्षल आला आणि हर्षलने परत एकदा ते इकॉनॉमिकल षटक हवं होतं, ते षटक सध्या तो टाकतोय. 3 बॉल धावा आहेत 34. वाकसचं मैदान म्हटलं की कित्येक स्पर्धामध्ये आपण पाहिलंय अगदी 5 ओव्हर मध्ये 90 पार देखील धावा या मैदानावरती उभारलेले आहेत. कोदिवले संघ आणि मार्केवाडी बी संघ आपण त्वरित रिपोर्टिंग करा. कमबॅक केलं हर्षलने. 3 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा. महेश झुले जो नॉट आउट बॅटिंग करतोय, अर्धशतकाच्या दिशेने सध्या त्याची वाटचाल आहे. ती आमदार चषक वाकसच्या स्पर्धेमध्ये. बॉलर तयार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, वेगवान बॉल हर्षलचा. डॉट बॉल. 4 बॉल फक्त 2 धावा दिल्यात हर्षलने. इट्स टाइम टू कम बॅक. आणि अंजाब बी संघाचा स्कोर जो महेश झुले सरळ बॅटने रन्स करतोय. आता चेंडूवरती नजर आहे, पूर्णपणे तो सेट झालाय, पण आता आपल्या बॅट मधून ते स्ट्रोक मारावे लागतील, कारण मालेगाव बी संघाचा हर्षल जो सेकंड स्पेल मध्ये आलाय आणि त्याच्या बॉलिंगचा समाचार घ्यावाच लागेल. परत एकदा धीम्या गतीचा चेंडू फसवलाय हर्षलने. पूर्णपणे बॅटरला रीड करून हा चेंडू त्याने टाकलाय. 5 चेंडू संपले, धावा दिल्यात फक्त 2. फक्त 2 धावा आल्या 3ऱ्या ओव्हर मध्ये. स्कोर चांगला आहे, 34 आहेत. अजूनही खेळपट्टीवरती बॅटर महेशला माहिती आहे की जर का हर्षलची ओव्हर आपण खेळली, या मेन बॉलरच्या समोर जर का तग धरला तर नंतर धावा करता येतील. या अनुषंगाने या स्ट्रॅटेजीने तो बॅटिंग करतोय. शेवटचा बॉल, लास्ट बॉल उंच खेळलाय. खेळाडू आलेत, पकडले कॅच आणि मोठी विकेट. अंजाब बी संघाचा फलंदाज महेश आउट. 3 ओव्हर मध्ये धावा 34. आणि यानंतर होणारी मॅच कोदिवले विपक्ष मार्केवाडी बी टीम. दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. आणि मी विनंती करेल कैलास वैखरे यांना की आपण संभाजी पथारे सरांचा सन्मान या मंचावरती करावा. सर आपलं सहर्ष स्वागत आहे. मॅच बघण्यामध्ये सर खूप व्यस्त आहेत आणि संदीप गायकवाड सरांसमोर चर्चा चालू आहे. दोन्ही कॉमेंटेटर जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा चर्चा ही क्रिकेटची असते. चला मी विनंती करेल, वाकसच्या स्पर्धेमध्ये सर्व संघांना आम्ही लॉट सेरेमनीलाच त्या कडक सूचना दिल्या होत्या की जर का इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी आला नाहीत तर तुम्हाला विपक्षी टीमचा कॅप्टन असेल तर त्याला टॉस विन दिला जाईल आणि अतिरिक्त धावांची पॅनल्टी सुद्धा असेल. मार्केवाडी बी आणि कोदिवले या दोन्ही संघाच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करा. आधी आयोजकांशी संपर्क साधा आणि त्यानंतर मॅचचा टॉस होईल आणि मॅचला सुरुवात होईल. चला टीम जास्त वेळ घेऊ नका. आता मालेगाव बी 3 ओव्हर मध्ये स्कोर झालेला 34. 34 धावा अंजाब बी टीमच्या. जबरदस्त क्रिकेट मालेगाव बी ने देखील दाखवलं. गौरवने 25 धावा दिल्या, पण हर्षलने 2 ओव्हर मध्ये त्या एका ओव्हरची भरपाई केली. 2 ओव्हर मध्ये हर्षलने धावा दिल्या फक्त 9. आता लास्ट खरं तर शेवटच्या ओव्हर पर्यंत कशा पद्धतीने बॅटिंग जाईल त्यासाठी या जोडीला खेळावं लागेल, कारण अजून 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. अविनाश आणि त्याच्या साथीला अक्षय मिनमिने. आता एकाला तरी बॅटिंग मध्ये लीड करावं लागेल, कारण महेश झुले ज्याने 29 धावांची इनिंग खेळली तो आउट झालाय आणि आता हर्षल मोगेच्या 2 ओव्हर संपल्यात. आता बॉलिंग ट्रॅकवर आलाय तो महेश. चला वेल अजिबात घेऊ नका महेश, स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. जर का आता वेल घेतला तर तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल. अतिरिक्त वेल भरपूर खर्च होतोय. 3 ओव्हर 34 नंतर अंजाब बी संघाचा अक्षय मिनमिने ऑन स्ट्राइक. महेशच्या विरोधात पहिला बॉल समोर ठेवला होता, डॉट बॉल. अक्षय मिनमिने प्रयत्न करतो धावा करण्यासाठी, पण पहिला डॉट बॉल आला. महेश झुलेच्या बॅटमधून आलेला धावा. आता एकाला तरी या संघाला लीड करावं लागेल, कारण 50च्या पलीकडे हा स्कोर घेऊन जाणं फार गरजेचं आहे. मार्केवाडी बी संघाचा कर्णधार आयोजकांच्या सूचना आहेत की आपण रिपोर्टिंग करा. बॅटला लागला आणि इथून मात्र फर्स्ट स्लिप मध्ये फिल्डर थोडा घसरलाय. दुसऱ्या रनचा कॉल आणि या दरम्यान विकेट. आणखीन एक रनआउटची विकेट. फलंदाज आउट. डीजे
स्वागत आपण या ठिकाणी करूया. दमदार जरी आपण पाहतो फटाक्याचे जे बार या ठिकाणी फोडले जात नाही, पण फलंदाजच्या माध्यमातून आपण पाहतोय ही मॅच रंगतदार बनवली जाते. या दरम्यान ज्या हनुमान कोदुले बी टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. मार्केवाडी बी संघ कॅप्टन आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल, नाणेफेकचा कौल या ठिकाणी केला जाईल. जर आपण इनिंग ब्रेकमध्ये या ठिकाणी उपस्थित झालात नाही तर ऑपोजिट संघाला टॉस विन दिला जाईल. त्यांना बॅट या बॉल चॉईस करण्याचा अधिकार त्या ठिकाणी आपण दिला जाईल. आपण या अन्यथा आपण जास्त उशीर केला तर आयोजकांकडून धावांची पॅनल्टी देण्यात येईल. त्यामुळे आपण वेल करू नका, उशीर करू नका. एक ओव्हर अगोदरच आपण या ठिकाणी येऊन बसा, म्हणजे जेणेकरून कोणत्याच संघाला त्याचा दुष्परिणाम होणार नाहीये. 39 झालेले आहेत अंजब बी संघाच्या. महेश जोगल्याच्या बॅटमधून स्ट्रोक आला. लोंगॉपच्या रिझन मध्ये 1 रन इथून मिळेल. 40 धावा स्कोर कार्ड वरती आणि चौथ्या ओव्हरचा शेवटचा बॉल इथे बाकी आहेत. 2 ओव्हर मध्ये अंजब बीच्या 32 धावा होत्या आणि मागच्या 11 चेंडू मध्ये अवघ्या धावा आल्या त्या फक्त 8. मालेगाव बी संघाचं कमबॅक राहिलं. 11 बॉल मध्ये अवघ्या 8 धावा त्यांनी दिल्या, त्यातही एका चौकाराचा समावेश आहे. म्हणजे या वेगवान गोलंदाजी समोर आता या फलंदाजांना दमदार कामगिरी करावी लागेल. लास्ट बॉल मॅचच्या रडार मध्ये भिरकावला चेंडू सीमारेखा पार. फलंदाज अविनाश मिनमिनेचा आमदार चषकाचा दमदार षटकार.
विजय. चेंडू पाठवा. हरेश सर आपण चेंडू कलेक्ट करा. मागे येतो तो चेंडू पकडा. 3 बॉल आणि 53 धावा. टाळ होऊन जाऊ द्या. अंजब बी संघाचा स्कोअर 50 पार. जर का अविनाशने दुसरा लगातार सिक्सर मारला, हनुमान मिनमिने यांच्याकडून आता 500 रुपये कॅश प्राइज. 3 बॉल आणि 53 धावा. अविनाश मिनमिने आला आणि अविनाश मिनमिनेने 2 सिक्सर मारले आणि पहिला सिक्सर इतका लांब होता की समोरच्या बाजूला असलेल्या रोडवरती तो सिक्सर मारलाय. 3 बॉल 53 धावा. गोलंदाजांनी खर तर ज्या फलंदाजाची धास्ती घेतलेली आहे तो फलंदाज म्हणजे अविनाश. एकेकाली वाकस संघाचा मंगेश वैखरे म्हटलं ना त्याच्याही लांब लांब षटकार असायचे. भगवान दलवीने 2 सिक्सरने गेल्या वर्षी 25,000चा कॅश प्राइज जिंकलं होतं आणि मंगेश वैखरे बॉलर देखील तेवढंच होते. 6 बॉल मध्ये घोडिवली संघाला 6 धावा करू दिल्या नव्हत्या. तो तमनाच्या ग्राउंड वरती ती मॅच होती. म्हणजे मंगेश वैखरे हे नाव आज आपण जे ऐकतो चॅम्पियन कॅप्टन म्हणून, एक बॉलर म्हणून त्याने ते आधी सिद्ध केलेलं आहे. चॅम्पियन खेळाडू कसा असावा. चला वेल घेऊ नका अजिबात. 53 धावा. 3 बॉल अद्यापही बाकीत. अविनाशच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. पहिली रन वेगाने कंप्लीट. दुसऱ्या रन साठी बघायचंय. खराब फिल्डिंग तोपर्यंत दुसऱ्या धाव्यासाठी अविनाश धावलाय. गुड रनिंग 2 धावा कंप्लीट. 4 बॉल आणि 53. या दरम्यान आपण पाहतो आमचे परम मित्र रोहिदास सोनवणे यांचं या ठिकाणी आगमन झालं. दादा विनंती करतो या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चार बॉल आणि 55 धावा. अविनाश साठी हा चेंडू होता. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव मिळाली. 56 झाल्यात. अजून 2 बॉल बाकी आहेत. यानंतर दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. कोदिवले आणि मार्केवाडी बी मध्ये टॉस होईल. 4 बॉल 56 आहेत. अविनाश मिनमिनेच्या बॅटमधून संघ अपेक्षित आहे की अजून 2 बॉल मध्ये किमान एखादा षटकार अविनाश खेचेल का. पंचांनी परत एकदा व्हाईट बॉल घोषित केलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. धावा आहेत 57. बॉल बाकी आहेत अजूनही 2. संधी मोठी अविनाशला अजून एक सिक्सर मारण्याची. अंजब बी संघाने 57 धावा उभारलेल्या आहेत. अजून 2 बॉल बाकी आहेत पहिल्या इनिंग मधले. अविनाश मिनमिने आणि गोलंदाज आर्यन मधील ही लढत आहे. समोर उडवलाय स्वतः बॉलर आर्यन. चेंडूच्या खाली आणि विकेट. ज्या बॅटरनं सिक्सर मारला त्याला इथून आउट केलं. कॉटन बोल्ट आउट अविनाश. वाकस टीमचे कोण असतील तर हेदवलीचे उदय बदे यांचं देखील मनापासून स्वागत आहे. उदय बदे आणि प्रशांत जोजी. माननीय नितीशजी गुजरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. मी रोहिदास अप्पा यांना विनंती करतो या. आपल्या शुभ असते टॉस या ठिकाणी केला जाईल. या आणि दोन्ही संघाचे कॅप्टन जय हनुमान क्रिकेट संघ कोदिवले बी विपक्ष आपण पाहतो या ठिकाणी श्री खांबया जय हनुमान क्रिकेट संघ मार्केवाडी बी
या दोन संघादरम्यान टॉस या ठिकाणी होतोय. हेड अँड टेल टॉस जरूर या ठिकाणी पाहतोय. अंटेल आपण पाहतोय या ठिकाणी पाहतो. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण जरूर आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि दोन्ही संघ आपण पाहतोय बी टीम आज या ठिकाणी खेळतोय. काय असेल आपण पाहतो रजनी स्पर्धेमध्ये आपण तुम्ही सुरुवात करायला घेतली. जे हनुमान क्रिकेट संघ वाकस आयोजित या स्पर्धेबद्दल जरूर तुमच्याकडून जाणून घेईल. पण टॉस जिंकलाय, प्रथमतः काय स्वीकारणार या मैदानावरती? शतरक्षण. काय पाहिलं आपण? पहिल्या मॅच पाहिली असेल, क्रिकेटचा विचार केला आणि शतरक्षण स्वीकारलंय. का असेल आव्हान? कितपर्यंत आपण पाहतो समोरच्याला आपण थांबवण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी धावांचे. कमीत कमी धावा. ठीक आहेत. आज संघामध्ये काही बदल आहेत का? का नवीन चेहऱ्याला कुणाला संधी? काय नाही, सर्व तेच आहेत. ओके, जरूर तुम्हाला आपण पाहतो नियोजन. आणि या ठिकाणी आमचे मित्र समीर आहेत, सुरेश आहेत. सुरेश, पाहतो आपण स्पर्धा आणि मार्केवाडी बी टीम आज आपण पाहतो अनेक टीम पाहिल्या जातात आणि सध्या तरी क्रिकेट क्षेत्रामध्ये कुठेतरी मार्केवाडी टीम नेहमीच अग्रेसर होती. पण आज मार्केवाडीच्या बऱ्याच स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं मार्केवाडी टीम मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये दिसत नाही आज कारणाने. आज बी टीम या ठिकाणी खेळते. प्रथमतः बॅटिंग भेटले, काय म्हणाल या स्पर्धेविषयी? आणि बॅटिंग आहे, टॉस जिंकला असला तर तुम्ही काय घेतलं असतं? आम्ही पहिलं क्षेत्ररक्षणच घेतलं असतं, पण आता हे सगळं आयोजन बघून एकदम चांगलं वाटतंय. काय वाटतं? कारण बरेच स्पर्धा आता मार्केवाडी टीम कुठे खेळताना दिसत नाही. असं काय झालंय का टीम तुम्ही रजनी स्पर्धेमध्ये? कारण अशी कोणती स्पर्धा नव्हती जिथे मार्केवाडी टीम खेळत नव्हती. पण सध्याचा हंगाम पाहायला गेला तर मार्केवाडी टीम कुठेतरी बॅकफूटवरती गेले. प्रॅक्टिस पण कमी आणि पोरांना कसं कामाला जायला लागते, त्यामुळं प्रॅक्टिसला जायला जमत नाही, त्यामुळं थोडं. ओके, आणि जास्ती करून शर्ती असतात आणि ह्या शर्तीमुळे संघ कृत आहेत. तर तुम्हालाही शुभेच्छा असतील, जरूर आपण पाहतोय. आणि जाताना आयोजकांना जरूर आपण संपर्क साधा, आयोजकांशी भेटून घ्या. मॅच ऑन होईल. सेकंड राऊंड सेकंड इनिंगला आपण पाहतो या ठिकाणी 58 धावांची गरज आहे आणि तिथे जोडले गेलेत पुन्हा एकदा आमचे अजय सर. माननीय अतिजी कांबळे सर या ठिकाणी आहेत, त्यांचं मान सन्मान या ठिकाणी केलं जाईल. मी तर जरूर शब्द सुनाने प्रथमतः स्वागत करूया. अजून भरपूर रात्र बाकी आहेत आणि अविनाशजी दलवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत कैलासजी वैखरी सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जाईल. कालभैरव मालेगाव बी संघाला 58 धावांचं टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. माननीय रणजितजी कांबरी साहेब त्याचसोबत आपण पाहतोय लालूजी कांबरी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या विचार मंचावरती या, आमच्या कॉम्बॉक्समध्ये खऱ्या अर्थाने VIP डिस्कमध्ये आपण जॉईंट व्हा. मैदानावरती आलात, मैदानाची शोभा वाढवले, आता आमच्या या व्यासपीठावरती या आणि आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवा. तर खरं तर आमदार ट्रॉफीसाठी ज्यांनी हे पिच बनवलं ते करीम शेठ, अण्णांचे सुपुत्र आहेत करीम शेठ. मी विनंती करतोय करीम, आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हा. आमदार ट्रॉफी मध्ये आपलं स्वागत आहे. 58चं टार्गेट आहे. अंजब बी टीमने बॉलिंग साठी आपला बॉलर रेडी करा. मालेगाव बी संघाचे सलामीचे फलंदाज उतरलेले आहेत. हर्षल आणि बंटी या जोडीने 58चं टार्गेट चेस करण्यासाठी उतरला तो कालभैरव मालेगाव बी. आणि जय वेताळेश्वर अंजब बी संघाला 58 धावा इथून वाचवायच्यात. चला, विदाउट लॉस ऑफ टाइम प्लीज. अक्षय मिनमिने पहिला बॉलर, वेगवान तेज तर्रार बॉलर अंजब बी संघाचा अक्षय मिनमिने. हर्षल आणि बंटी या जोडीने सुरुवात करतोय मालेगाव बी. आणि या दोन्ही टीम मधील संघर्ष आहे 58 धावसंख्येचा. वाकसकरांची ही स्पर्धा आमदार ट्रॉफीची पहिली रात्र. आणि आता अंजबच्या गोलंदाजांना चॅम्पियन बॉलर मंगेश वैखरेने जशा 6 बॉल मध्ये 6 धावा दिल्या नव्हत्या लाडिवलीच्या विरोधात तमनाच्या ग्राउंडवर, तसाच इकॉनॉमिकल षटकाचा वेग या बॉलरला ठेवावा लागेल. पहिला बॉलर अक्षय मिनमिने, समोर येतो बंटी. गेम ऑन. पहिला हाफ ट्रॅकर जागेवरून खेचलाय, कडक षटकार. आमदार ट्रॉफीचा कडक सिक्सर मारलाय मालेगाव बीच्या बंटीने मारलाय सिक्सर. धावांची सुरुवात. 58चं टार्गेट आणि पहिला बॉल सिक्सर.
यांचे सुपुत्र करीम या ठिकाणी उपस्थित आहेत. एक नो लुक शॉट खऱ्या अर्थाने आपण पाहतो पहिल्यांदा आम्ही जर मोहाच्या टीममधून पाहिला होता करीमचा, तो या ठिकाणी उपस्थित आहे. वन्स अगेन उत्तुंग असा षटकार, 2 बॉल 2 सिक्सर मारलेत मालेगाव बीच्या बंटीने. अक्षय मिनमिनेला आसमान दाखवणारा हा सिक्सर आहे. आमदार ट्रॉफी मध्ये मालेगाव बी संघाच्या बंटीचे 2 कडक षटकार. धावा 2 बॉल मध्ये 12. चला बॉल पाठवा, बॉल पाठवा मैदानाच्या आतमध्ये. 58चं टार्गेट आणि काय धमाकेदार सुरुवात केली आहे बंटीने. चला मी प्रेक्षकांना विनंती करेल, आमच्या लाडक्या प्रेक्षकांना, की चेंडू आपल्याकडे आल्यानंतर करत होते चेंडू मैदानावरती जरूर आपण पाठवा. 6 रात्रीमध्ये तुमची साथ आयोजकांना फार गरजेची आहे. सो आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती की जर का चेंडू आला तर आपण नक्की पाठवा. 2 बॉल 2 सिक्सर. प्रेक्षकांना खरं तर आपण ती विनंती केलेली आणि यानंतर प्रेक्षकांची साथ ही 6 रात्रीमध्ये आपल्याला गरजेची आणि आल्यानंतर चेंडू लगेच मैदानाच्या आतमध्ये येईल. प्रेक्षक रेडी झालेले आहेत आता आमदार ट्रॉफीसाठी. 2 बॉल 2 सिक्सर. अक्षय मिनमिनेच्या गोलंदाजीवरती 2 सिक्सर मारलेत. आता या फलंदाजाला आउट करण्यासाठी अक्षय मिनमिनेची स्ट्रॅटेजी. कान मंत्र त्याला मिळाला विकेट किपर कडून. पुढील बॉल. अक्षयचा हा चेंडू बॅटची कडा आणि कदाचित होती की नाही हा प्रश्नचिन्ह बघायचा आता. महेश होता, कदाचित बॅटची कडा होती का, कॅचीतून ड्रॉप झाली. हलकासा आवाज आला होता. सर्व खेळाडूंनी कदाचित या विकेटच्या सेलिब्रेशनला सुरुवात केली होती, पण महेश जुलेने कॅच ड्रॉप केली. जीवनदान बंटीला. मालेगाव बी संघाला रोखायचं तर अंजब बी संघाला विकेट घ्याव्या लागतील आणि ती विकेट येता येता राहिली. 3 बॉल 12 धावा. परत एकदा हाफ टॅकर ऑन साइडला मारलाय. 4 मध्ये 3 ठोकलेत सिक्सर मालेगाव बीच्या बंटीने. धावा 18. षटकार पाहिला गेला. पाचवा चेंडू इथून डॉट आलाय. खरं तर अक्षय मिनिमम तीनही ज्या हाफ ट्रॅकर जे शॉर्ट पिच चेंडू टाकले तिथून खरं तर 3 सिक्सर आले. ज्यावेळी चेंडू थोडा हाईट पासून खाली राहिला तेव्हा बंटीला तो खेळताना थोड्या अडचणी निर्माण केल्या अक्षयने. 5 चेंडू मध्ये 18 आहेत. अजूनही विजयासाठी 40 धावांची गरज आहे. येणारे चेंडू मात्र 25 धावा पाहिजेत, अजूनही 40. अक्षय मिनमिने लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. लास्ट बॉल होता बंटीच्या बॅटमध्ये ऑन साइडला. मिड ऑन मध्ये सुनील रटाटे होते आणि 19 धावांनी पहिलं षटक इथून समाप्त झालं. येणारे 24 चेंडू मॅच जिंकण्यासाठी धावा हव्या तर 39. संदीप गायकवाड सर, वाकसची अशी एकही स्पर्धा नाही ज्या स्पर्धेला संदीप गायकवाड सर नाही. सर काय सांगाल वाकसकरांचं क्रिकेटवरचं प्रेम आणि पुन्हा एकदा गावदेवाच्या स्पर्धेमध्ये आयोजित केलेली ही आमदार ट्रॉफीची स्पर्धा. जरूर आपण पाहतो जेव्हा स्पर्धेला सुरुवात झाली होती आणि डिक्लेअर होणार त्याच्या काही तासा अगोदर संतोषदादा वैखरे मंगेशदादा यांचा कॉल होता, कारण स्पर्धा आपण पाहतो आमच्याकडे डिक्लेअर होते आणि संध्याकाळी लगेच मला किरण आणि रामदास दादा यांचा कॉल आला आणि यांनी सांगितलं, कारण रोशनदादा दलवी आमचे परममित्र दादांचं स्पर्धा आहे आमदार ट्रॉफी आणि तुम्हाला यायचं आहे. मी थोडा हबकलो होतो, कारण 11 एप्रिल ते 14 एप्रिल ही दरम्यान माझी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक असतो आणि आता करायचं काय, स्पर्धा तर ठेवले आणि त्यानंतर थोडासा निर्णय झाला आणि वाकस आणि धामत यांचे संबंध खूप चांगले आहेत. त्यानंतर कुरमनी सांगितलं का आपली स्पर्धा आपण थांबूया
आणि वाकसकरांची स्पर्धा बऱ्याच दिवस आपण पाहतोय. वाकसचं मैदान गजबजच आहे, ती गजबूज आहे आणि ही स्पर्धा डिक्लेअर झाली. आमची स्पर्धा आम्ही 5 ते 10 मे केली आणि या स्पर्धेला आम्ही होकार दिला. आणि दादांनी सांगितलं आणि जय हनुमान क्रिकेट संघ वाकसचं जे प्रेम आहे का 6 रात्र तुम्हाला इथं थांबायचंय आणि आम्ही लगेच होकार दिला. जागेवरून मारलाय परत एकदा. बंटीचा धमाका सुरू झालाय. अविनाश मिनमिन्यावरती चढवलेला बंटीच्या इनिंग मधला चौथा षटकार. हाफ ट्रॅकर चेंडूला थारा नाहीये. गोलंदाजांचा मारा हाफ ट्रॅकरचा आणि उद्ध्वस्त करणारी बॅटिंग इथून सध्या सुरू आहे. जरूर या दरम्यान आपण पाहतो थोडंसं डीजे मास्टरला थांबवेल मी. बंटी माली जे मार्केवाडीवरून आले त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. आणि त्याचनंतर आम्ही पाहतोय करीम बाबू शेख अर्थात अण्णा शेख यांचे सुपुत्र करीम यांचंही या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. 23 चेंडू 33 धावा अजून वाचवायचे अंजपला. परत एकदा उंच गेला चेंडू. विकेटची संधी. कॅच ड्रॉप. परत एकदा नामी संधी गमावली अंजप बी ने. बंटीतून सेफ राहिलेत आणि आदरणीय पाहुण्यांचं आगमन. लालू कांबरी साहेबांचं आगमन, संतोषजी जगे साहेबांचंही आगमन आणि विकेट सेफ राहिलेली. आता 22 चेंडू आणि 31. क्रिकेटला आणि शर्तीला प्राधान्य देणारा मार्केवाडी गाव आम्ही पाहिलं गेलं आणि मार्केवाडी गाव म्हटलं गेलं तर क्रिकेट प्रेमी भरपूर आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय करीम यांचं स्वागत आपण पाहतो या ठिकाणी करणार आहोत. करीम या आपलं हे स्वागत जी खेळपट्टी आपण पाहतो ज्यांनी बनवले ज्यांनी तयार केले जे करीम बाबू शेख अर्थात अण्णा यांचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही चुक्या कराल ना, चुक्या केल्यानंतर तुम्हाला दंडात्मक कारवाई होईल. दगडी चालचा एक फेवरेट डायलॉग आहे, चुकीला माफी नाही. आणि ही चुकीला जरूर माफी नाही. आपण पाहतो जेव्हा जीवदान दिलं कॅच सोडली त्यानंतर बंटीने षटकार ठोकला. इथेही झेल ड्रॉप झाली. त्यानंतर दंडात्मक कारवाई बॅट्समनने केली ती गोलंदाजावरती षटकार. आणि आता इक्वेशन बनलंय 21 चेंडू धावा हव्यात 25. 21 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. बंटीच्या सोडलेल्या 2 कॅचेस अंजप बी संघाला महागात ठरतात. आणि 1 साइड आतापर्यंत हर्षलने एकही चेंडू खेळला नाही आणि टार्गेट आता 21 बॉल 25 आलेले. अंजप बी संघाला फिल्डिंग मध्ये झालेल्या चुका थोड्या त्रासदायक ठरत असतील पण आता कमबॅक करावं लागेल. जरूर जरूर संतोषजी जगे साहेब आणि लालू कांबरी साहेब यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. त्यांनी त्या स्वागताचा स्वीकार करावा. मॅच रंगतदार स्थितीमध्ये अजय सर अफलातून आपण कमबॅक पाहिलं गेलं. गोलंदाजाने डॉट चेंडू फेकला गेलाय. इथे आज जर रूप धारण केलंय बंटीने. अजूनही मॅच दोन्ही टीम साठी बनू शकेल कारण 20 चेंडू आहेत 25 धावा आहे. मॅच अजूनही दोन्ही संघांच्या आवाक्यात आहे. आणि अविनाश मिनमिने आता डॉट बॉल साठी प्रयत्न करतोय. आणि या मैदानाचं विहंगम दृश्य आपण पाहत आहोत. आमदार ट्रॉफीची ही स्पर्धा. जागेवरून खेळण्यात चान्स आहे. विकेटची उंच गेलाय आणि लांब देखील गेलाय. षटकार बंटीच्या बॅटमधून. कारण हालची टुर्नामेंट झाल्यानंतर हारेसचं जर पंचांची भूमिका तर आगली वेगळी ॲक्शन निर्माण झाले. इथे बिलीव आउडन हाईट थोडीशी कमी आहे पण त्यांची जी अंपरची साईट मजबूत आहे. जेवढे शॉर्टपिच चेंडू आले त्याला भरपूर आपण पाहतो पारा चढवला फलंदाजाने आणि शॉर्टपिच चेंडूला थारा ठेवलाच नाहीये. अफलातून षटकार बंटीच्या बॅटमधून आपण पाहिलेत. सर आता 19 बॉल आणि 19 धावांची गरज आहे मालेगाव बीला. आणि 1 साइड एकट्याने धावा केल्यात त्या 39. परत एकदा चान्स आणि पकडली कॅच. 39 वरती आउट झालाय मालेगाव बीचा बंटी. एकट्याने 39 धावा केल्या. एकटा 12च्या 12 चेंडू खेळला आणि अंजप बीच्या विरोधात 39 केलेले आहेत. आता विजयासाठी 18 बॉल 19 ची गरज आहे. सर काय सांगाल हा लो स्कोर आता इथून वाचवता येईल का?
बरोबर आपण विचार केला ना, माथ्यांना चढत असताना अशा काही चढण कशाच वलन आहे जिथे अडकल्यानंतर रिटर्न येतोय. इथे ही टीम अडकली का? बंटीचा विकेट पडल्यानंतर जी चढण चढत होता संघ आरामात आपण पाहतो धावांचा पाठलाग करत होता, इथून कमबॅक करेल का? कारण हा विकेट ट्रम्प बनू शकतो ना. आज जर पाहिलं गेलं ना, क्रिकेटच्या मैदानावरती जरतरची भाषा बोलली जात नाही आणि जरतर शिवाय क्रिकेट होतच नाहीये. हा विकेट पाहिला गेला, विकेट नंतर बंटी माघारी आलाय. बंटी नंतर जे येणारे फलंदाज आहे, जी बंटीची जागा ती चालवणार का, यावरती एक प्रश्नचिन्ह आहे. काय अंजब बी टीमलाही माहिती आहे की मालेगाव बी संघाकडे देखील पहिले 5 बॅटर प्रमुख आहेत. जर का या 4 ते 5 बॅटरला आउट केलं तर मॅच ताब्यात देऊ शकते. आणि महेश जुलेने सोडलेली कॅच खरं तर थोडी महाग ठरली आणि आता इथून कमबॅक करावं लागेल, कारण 18 बॉल आहेत, त्याच्यानंतर धावा वाचवायचे ते 19. इथे आपण पाहिलं गेलं इश्वेशन झाले 18 चेंडू 19 धावा. आणि विचार केला तर या बॅटिंग टीमचा धावांचा पाठलाग करत असताना या मैदान पाहिलं गेले मैदान नंदनवन आहे. डावखुऱ्या फलंदाजासाठी ते मैदान आपण पाहतो ना, देवी शक्ती मानली जाईल त्याच्यासाठी. त्या मैदानावरती डावखुऱ्या फलंदाज आतापर्यंत जेही डावखुरे फलंदाज आलेत त्यांनी चांगली कामगिरी केली. आता इथे उजव्या हाताचा फलंदाज मैदानावरती आहे. या दरम्यान आपण पाहतोय माननीय संजय दादा तरे या ठिकाणी उपस्थित. आता विनंती करतो आपण व्यासपीठावरती या, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सचिनजी तरे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. अक्षय कालेकर बिरदोले टीम पण आपण पाहतो खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करूया. ज्या हनुमान क्रिकेट संघ कोदिवले बी हा संघ आपण पाहतो या ठिकाणी खेळताना दिसणार आहे. श्री कांबाया ज्या हनुमान क्रिकेट संघ मार्केवाडी बी या टीमच्या विरोधात ही मॅच आपण नेक्स्ट मॅच आपण या ठिकाणी पाहतो. संजयजी तरे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करूया. चला आपण पाहतोय 18 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. इथून मॅच टर्न होईल का? इथून मॅच फिरेल का? बंटी तर बाद झालाय, नवीन फलंदाज मैदानावरती रवाना आहे. हलक्या हाताने ग्लान्स केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. जरूर एक सिंगल पाहिली गेली. आणि अजय सर इथे सुजबूजची क्रिकेटर का तो समजदारीचं क्रिकेटर, अकलीचा बुद्धीचा वापर हा क्रिकेटमध्ये करावा लागेल. सर आता 17 बॉल 18ची गरज आहे. पर बॉल मॅच आणली आहे ती बंटीच्या फटकेबाजीने. शंकरजी माळी साहेबांचं क्रिकेटवरचं प्रेम आणि साहेबांच्या मनामध्ये या मॅचचा रोमांच आता उभा राहिलेला आहे. कारण 17 बॉल अजूनही 18 धावा वाचवायच्या आहेत. अंजब बी संघ तो कारनामा करेल का आणि इथून 18 धावा वाचवेल का? रोशन डायरे, जय भवानी आंतरडवरडीचे संघनायक आणि विघ्नेश डायरे ऑलराऊंडर आपण मंचावरती या. आणि या दरम्यान महेश जुलेचा हा चेंडू दांडिगुल करतोय, फलंदाज आउट.
आज या मैदानावरती या रजनी स्पर्धेमध्ये पहिल्यांदा ज्या हनुमान क्रिकेट संघ कोदिवले बी टीम या रजनी स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना दिसेल. पहिल्यांदा रजनी स्पर्धा, पहिला शुभारंभ या ज्या हनुमान क्रिकेट संघ वाकदच्या आमदार या दमदार ट्रॉफीमध्ये ते खेळताना दिसणार. सर पहिली स्पर्धा जरी असेल तरी कोदिवल्याच्या देवाने भरपूर तयारी केलेली या स्पर्धेसाठी. चांगला बॉल टाकलाय, ओव्हर इथून पूर्ण झाली. 12 चेंडू 12 रनचं टार्गेट आहे ते या मॅच मध्ये. 12 बॉल 12. या जगदीशजी मोघरे, त्यानंतर आमचे राजेंद्र सर या व्यासपीठावरती, या कोदिवलीवरून जे मान्यवर या ठिकाणी आहेत, लक्ष्मणजी जगे साहेब, नितीनजी गुजरे साहेब, राजूजी गाडे साहेब, आपण व्यासपीठावरती यायचे. अनिलजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. सचिन जाधव या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही विनंती करतोय आपण व्यासपीठा. बिरतलेवरून पण अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. अक्षय सगळे आपण या ठिकाणी आहात. रोशन सर, या व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. सध्या स्लिपचा मास्टर खेळाडू म्हणून पाहतो बिरतोली संघाकडे तयार झालेले आहेत आणि अनेक जर स्पर्धा पाहिला तुम्ही, कर्जत नव्हे तर आपण पाहतोय खालापूर आणि बदलापूर विभागामध्ये सध्या तरी मोठ्या लॉट्स मध्ये खेळणारा संघ कोण असेल तर आपण पाहतोय बिरदोले टीम. सर नुसतं खेळणार नाही तर ट्रॉफी जिंकणारा म्हणा. ट्रॉफी जिंकणारा संघ आहे अफलातून स्पर्धा, हा उत्साह आहे. आम्ही पाहिलं गेले अनेक वर्ष खरवईच्या मैदानावरती बिरदोले टीम किशोर कालेकरच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक वेळा पाहिले गेले आणि स्पर्धा म्हटली गेली रजनी स्पर्धेमध्ये. सध्या तरी बिरदोले टीम आपण पाहतो फॉर्म मध्ये आहे. दामतच्या मैदानावरती आणा स्पर्धा आपण पाहतो, त्या सगळ्या स्पर्धेमधील संघ तो खेळणार आहे. 24 एप्रिल ते 29 एप्रिल या दरम्यान आपण पाहतोय खुरमबाई नजे आणि बबलू नजे यांची दमदार ट्रॉफी आपण पाहतो. एवढी जोडी तो चषक आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेची तयारी झालेल्या स्पर्धेमध्ये हे सर्व खेळाडू आपण पाहतो खेळताना दिसतील. 12 बॉल आणि 12 रनची गरज आहे. संदीप सर, आमदार ट्रॉफीची ही रोमांचकारी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आता. 12 बॉल 12चं इक्वेशन. पहिला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, अपील जोरदार. मॅच आता बनेल. डॉट बॉल टाकला अक्षय मिनमिनेने. हर्षल मैदानाच्या आतमध्ये. आता 11 बॉल 12. काय मॅच बनलीये. क्रिकेटचा रोमांच, आमदार चषक वाकदची स्पर्धा आता फुल ऑन एक्साइटमेंट प्रेक्षकांसाठी. 11 बॉल आणि धावा वाचवायच्या त्या 12. असंच डॉट बॉल टाकावे लागतील. धावा एक एक करण्यासाठी संघर्ष करतोय सध्या मालेगाव बी. अक्षयचा बॉल, हर्षलचा शॉट उंच गेलाय. विकेटची चान्स आणि कॅच ड्रॉप. मंगेश होता या मोमेंटला, ही कॅच पकडायला हवी होती. कॅच विन द मॅच ही सिच्युएशन बनली असती. आता मॅच मध्ये ही कॅच ड्रॉप झाली, 1 रन आली. आता 10 बॉल धावा करायच्या त्या 11. सर काय असा रोमांच पहिली रात्र, पहिल्या रात्रीमध्ये प्रेक्षकांनी दिलेला भरपूर प्रतिसाद आणि या प्रतिसाद देत असताना आपण पाहिलं गेलं, हा सामना पाहायला गेला. सामन्यामध्ये नेत्रदीप फटके आपण बंटीच्या मॅच मधून पाहिलं गेले, पण इथे पाहिलं गेलं इथे या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा प्रतिसाद भेटणं गरजेचं होता. झेल ड्रॉप झाले कुठेतरी. आपण पाहतो हर्षल दिलचे जीवदान कितपत महागा ठरेल हे येणारा वेळ, येणारा समय, येणारा काल सांगेल. चांगला चेंडू कमबॅक करणारी गोलंदाजी आपण पाहतो. डॉट चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना 3 चेंडू मध्ये फक्त 1च धाव खर्च केले. मॅच आता बाकी आहे. 9 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 9 बॉल 11. अंजब बी मालेगाव बी संघाची काटेकी टक्कर देताना या मॅच मध्ये. अक्षयचा हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. 12 बॉल 12 होते. आता कोणता संघ कोणत्या संघाचे 12 वाजवणार, कारण 8 चेंडू मॅच जिंकण्यासाठी धावा हव्यात. अजूनही 11. मॅच फिरवली अक्षय मिनमिनेच्या ओव्हरने. अंजब संघाचे जे पाठीराखे कदाचित त्यांना असं वाटलं की हा सामना वन साइड होईल का. आता कडवी झुंज देतोय अंजब बी मालेगाव बीशी. 5वा बॉल अक्षयचा. क्लीन बोल्ड. दांडी 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 गुल. फलंदाज आउट. मॅच आली आता शेवटचे 7 बॉल.
बॉल 7 धावांची गरज आहे. आणि फलंदाजांसाठी आता खुश खबर आहे. रायबा बैलाचे मालक जयदासजी बोडके, शंभू 35-35 ग्रुप हेदवली यांचा जो बॅनर आहे त्या बॅनरवरती जर कुठल्याही बॅटरने षटकार मारला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे मंगेशजी वैखरे यांच्याकडून. मोठी संधी फलंदाजाने आणि मॅच बनली आहे. 6 बॉल बाकी 7 धावांची गरज आहे. चला पुढील दोन्ही टीम आपण रेडी राहा. मार्केवाडी बी आणि जय हनुमान कोदिवले बी. आणि इथून आता वेळ घेऊ नका फिल्डिंग करणारी अंजप बी, कारण मॅच आता 6 बॉल कंपल्सरी 7. शेवटच्या बॉल वरती आलेला चौकार मॅच मध्ये बराचसा इम्पॅक्ट टाकून गेलाय. कारण जर का डॉट बॉल आला असता किंवा 1-2 धावा आल्या असत्या तर मॅच मध्ये डबल डिजिटचा स्कोर राहिला असता. 6 बॉल 7. आता संदीप सर वाकस एक्सप्रेस किरण शेलके सारखी बॉलिंग करावी लागेल, ज्याने कर्जत प्रीमियर लीग मध्ये 6 बॉल मध्ये 1 धावेची गरज असताना 5 बॉल 5 विकेट घेतल्या होत्या आणि 6वी विकेट येता येता राहिली होती. नाही जरूर जरूर आम्ही पाहतो आताच हालच्या मैदानावरती जिथे ज्या गोलंदाजचं नाव घेतलं होतं कॉमेंटेटरने ते किरण शेलकेचं. कार्यक्रम असा करा तो परफेक्ट पण असावा आणि करेक्ट पण असावा. आणि तो कार्यक्रम खऱ्या अर्थाने किरण शेलके ज्या संघाचा मॅनेजर होतो मी, त्यांनी कार्यक्रम चांगला केला होता. एसटी रक्षकाने तो चेंडू सोडला नसता तर खऱ्या अर्थाने ते 6चे 6 बॉल डॉट आहेत. ती एक धाव खर्च म्हटली जाणार नाही गोलंदाजाकडून, कारण ती 22ची धाव गेली होती. 6चे 6 चेंडू डॉट फेकल्यात, ती धाव खर्च झाली नव्हती. 6 बॉल 7 पाहिजे. पहिलाच डॉट टाकलाय, यॉर्कर चेंडू टाकलाय. आता अंजपचे सपोर्टर आणि मालेगाव बीचे सपोर्टर दोघांच्याही मनामध्ये उत्सुकता प्रचंड आहे की मॅच जिंकणार कोण. 5 चेंडू आणि कंपल्सरी 7 धावांची गरज आहे. काय मॅच होती. 12 साहेब या ठिकाणी उपस्थित सात. झाले, त्यांचं मनापासून हार्दिक जीवन भगत या ठिकाणी उपस्थित आहे, त्याचंही मनापासून हार्दिक स्वागत. या आपण व्यासपीठावरती तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी केलं जाईल. मजा येईल आता मॅच मध्ये. संदीप सर 5 बॉल 7, प्रत्येक डॉट बॉल हवाय अंजपला तर धाव हवी आहे मालेगावला. शरीरावरती लागला, हर्षलने स्वतःवरती विश्वास ठेवलाय, धाव घेतलेली नाहीये. पहिल्यांदा राहुल जोगळेचा सामना करतो आणि 4 बॉल मध्ये आता धावा हव्यात त्या 7. रोमांच मॅच मध्ये खरंच विष निर्माण झाले. आपण पाहतो प्रत्येक क्षणी तराजू आहे, तराजू आपण पाहतो कधी वर कधी खाली, कधी खाली कधी वर, कधी मालेगावच्या बाजूने तर कधी अंजपच्या बाजूने आपण पाहतोय. हेच क्रिकेट आहे. वाकदची स्पर्धा आता या मॅच मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा आहे. 4 बॉल आणि कंपल्सरी 7. सगळे प्रेक्षक फुल ऑन कॉन्सन्ट्रेशन या मॅच कडे बघतायत की कोणता संघ इथे बाजी मारेल. राहुलचा हा चेंडू, व्हाईट बॉलची फेक, एक्स्ट्रा धाव दिली राहुलने. राहुल वर्सेस हर्षल ही लढत आहे. मॅच आता 4 बॉल 6 आहे. काही घडू शकेल. हर्षल स्वतःवरती विश्वास ठेवू नये की मी हा सामना फिनिश करेल, तर दुसरीकडे मी डॉट बॉलने मॅच जिंकून देईल, हा विश्वास राहुलला आहे. 4 बॉल कंपल्सरी 6चं टार्गेट. धीम्या गतीचा बॉल भिरकावला ऑन साइडला. मॅच फिनिश. जिंकलाय काल भैरव मालेगाव बी आणि विजयाचा हिरो ठरला हर्षल. कुणी येऊ द्या समोर शाना बरा, शेत हाय राजकारण